नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईशान सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे एक छोटस प्याराचं आपल्या विदर्भाचं चॅनल, मराठी चॅनल PM बुलढाणेवाला. तर पुढच्या आज आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत, ती क्लास 12 ची. ओके, कोणत्या वर्गाची? क्लास वर्ग 12वी क्लास 12 ची, जी येणारी एक्झाम आहे स्टेट बोर्डची 2024 ची फेब्रुवारी महिन्यामधली, त्याकरता आपण सुरू करत आहे न्यूमरिकल सिरीज. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सर्व न्यूमरिकलचे पार्ट मिळतील. मोठ्या लक्षात ठेव, बरोबर आहे की जे न्यूमरिकल तुम्हाला एक्झाम मध्ये किती मार्काचे विचारतात, 20 ते 25 मार्काचे तुम्हाला न्यूमरिकल देतात. त्यामुळे आपण त्या न्यूमरिकल्स वरती जास्तीत जास्त जोर करणार, जास्तीत जास्त आपण सराव करणार है की नाही. त्यामुळे न्यूमरिकल आले तर लेखा घाबरायचं काम नाही. लक्षात ठेव, न्यूमरिकल सारखा तर सोपा पाठ नाही राजा, आणि तू लेखा घाबरतो, बरोबर आहे की नाही. त्यामुळे काय घाबरतो? जेव्हा PM बुलढाणेवाला सोबत असताना न्यूमरिकलला घाबरायचं बिलकुल अजिबात काम नाही. मग ते कोणताही टॉपिक असू द्या, कोणताही न्यूमरिकल असू द्या, बिलकुल घाबरायचं काम नाही. कारण की PM बुलढाणेवाला हा आपल्या महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र, ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी पहिला मराठीतला युट्यूब चॅनल आहे की ज्यात तुम्हाला सर्व कंटेंट कशामध्ये मिळतात? मराठीमध्ये मिळतं. लक्षात ठेवा. तर आज आपण आपल्याला सुरुवात करणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक या नावाच्या चॅप्टर पासून, युनिट पासून. याच्यामध्ये मी तुम्हाला न्यूमरिकल जे आहे ते अनसॉल्व न्यूमरिकल तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. करून देऊ आपण. ज्याचे क्वेश्चन नंबर तुमच्या एक्सरसाइज मध्ये सुरू होते, क्वेश्चन नंबर 8 पासून ते क्वेश्चन नंबर 13 पर्यंत जे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे ते आपण बघणार आहोत, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण या न्यूमरिकल सेशनला, आपल्या या नवीन सिरीजला, ज्याचे नाव आहे न्यूमरिकल सिरीज, या सेशनला आपण सुरुवात करूया. कुठलाही प्रकारचा आपण टाइम गमवणार नाही आणि तुम्हाला आपण डिटेलिंग मध्ये स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल सॉल्व्ह करून द्या. चला आता आपण सुरू करूया. आता आपण काय करणार? प्रॉब्लेम नंबर पहिला मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता आपले काही प्रोजेक्टर नाही किंवा स्क्रीन नाही आहे की तुमच्या समोर डिस्प्ले करणार. ओके, त्यामुळे मी तुमच्या समोर हा मांडलेला आहे. तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर काय आहे, प्रॉब्लेम कोणता आहे, कुठला आहे, तो आपण एकदा बघून घेऊ. ओके, त्यातला पहिला प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन नंबर 8वा आहे, पेज नंबर 213 वरचा आहे. मी प्रॉब्लेम काय आहे तो वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर पण दिसणार. ओके, तर बघा. इफ वन A 6 microfarad capacitor is charged by 300 volt supply. It is then disconnected from the supply and is connected to another uncharged 3 microfarad capacitor. Okay. पुढे म्हटलं, how much electrostatic energy of the first capacitor is lost in the form of heat electromagnetic radiation. Heat electromagnetic radiation च्या फॉर्म मध्ये ती कशा प्रकारे लॉस करणार, ती तुम्हाला एनर्जी काढायची आहे. ओके, तर बघा. चला तर मग आता बघूया. तर सर्वात पहिले तुम्हाला मी सांगितलं की गिव्हन काढायचा कसा, स्टेप बाय स्टेप लिहिण्याचं कसं. ओके की नाही. मग बघा, मी स्टेप बाय स्टेप लिहायला इथं सुरुवात केली. तर सर्वात स्टार्टिंगला मी या ठिकाणी गिव्हन काढलं. गिव्हन काढताना माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी त्यांनी किती घेतले, एक कॅपॅसिटर आहे जो चार्ज, त्याच्यामध्ये चार्ज किती चार्ज आहे, 300 व्होल्टेज एवढा चार्ज आहे. म्हणून या ठिकाणी मी काय घेतलं, एक कॅपॅसिटर, आणि हा काय आहे, जो चार्ज व्होल्टेज आहे, म्हणून किती म्हटलं आपण, 300 व्होल्ट म्हटलं. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटर दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला चार्जची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. मग चार्ज तुम्हाला कोठे काढावा लागेल. मग लेखा चार्ज काढण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला तयार आहे ऑलरेडी, Q = C × V, बरोबर आहे. Q = C × V. मग हा जो चार्ज आहे म्हणा मास्तर, हा चार्ज मायक्रोफॅरेड मध्ये दिलेला आहे. मग लेखा मायक्रोफॅरेड मध्ये दिला तर त्याला कन्व्हर्शन कर 10⁻⁻6 मध्ये, है की नाही. मायक्रोफॅरेड मध्ये कन्व्हर्शन तुम्हाला 10⁻⁻6 फॅरेड मध्ये करावं लागते. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, थेरी मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर बघा, या ठिकाणी तुम्हाला म्हटलं 6 मायक्रोफॅरेड दिलं. ओके, V ची व्हॅल्यू लिहून टाकली. ओके, या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहिला, Q = C × V. Q = C × V काय, हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे की नाही. काय आहे, फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलामध्ये मी Q ची व्हॅल्यू काढायची, त्याकरता C ची व्हॅल्यू टाकली. C किती तुम्हाला दिला, तुम्हाला 6 मायक्रोफॅरेड. मायक्रोफॅरेडला कन्व्हर्ट 10⁻⁻6 मध्ये करा, इंटू व्होल्टेजचं देऊन टाका, किती दिले तुम्हाला, 300 व्होल्ट, बरोबर आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन मारा. बघा इथं याचं आणि याचं कॅल्क्युलेशन करतोय मी, आणि याला पॉवर मध्ये किती लिहितोय मी, 2. म्हणजे बघा, मी 2 लिहिलं, 10⁻², म्हणजे 6 × 3 18 -6 + 2 that is equals to -4, म्हणजे 18 × 10⁻⁻4 कुलम हा आला तुमचा चार्ज. काय काढला आपण, हा चार्ज काढला. Q काढला. Q तुम्हाला मिळाला किती, 18 × 10⁻⁻4 कुलम. ओके,
पुढे बघा, मग त्याच्यानंतर काय म्हणतात त्यांनी की एनर्जी ही लॉस्ट होणार. मग एनर्जी किती लॉस्ट होणार ते तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? एनर्जी काढावं लागेल. काय करावं लागेल? एनर्जी. याच्यावरती किती एनर्जी लागेल ते काढा. बघा, एनर्जी इज इक्वल टू 1/2 Q इंटू व्ही. फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, ज्ञात आहे, तुम सबको ज्ञात हे फॉर्म्युला आहे की नाही बाबू, लक्षात ठेव. मग Q इंटू व्ही 1/2 व्हॅल्यू टाकली Q ची नेमकी जस्ट नाव मध्ये आपण काढली पोट्या 18 इंटू 10⁻⁻4 आणि व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती? 300. सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला काय काढलं तुम्ही लक्षात ठेवायचं. काय केलं? सेम स्टेप केली मी, स्टेप सेम ऍज इट इज. याला 10⁻⁻2 मध्ये सॉरी 2 मध्ये लिहून टाकलं म्हणजे हा 2 इंटू 18 किती? 9 म्हणजे 9 बे 1 बे बे 9 18 9 आणि हा 9 त्रिक किती? 9 इंटू 3 हे 9 इंटू 3 किती? 27. आता हा -4 आणि +2 किती येते? -2 जूल. मग एनर्जी आहे, यू ची व्हॅल्यू आहे, यू एनर्जीची व्हॅल्यू तुमची काढली किती? पहिली आली 27 इंटू 10⁻⁻2 जूल. कारण की एनर्जीचे युनिट तुम्हाला माहिती का असते? जूल बबुआ. ओके. पुढे म्हटलं त्या कॅपॅसिटरला काय केलं लेखा? त्याला डिस्कनेक्ट केलं. काय केलं? त्याला डिस्कनेक्ट केलं. मग डिस्कनेक्ट केल्याच्या नंतर काय घेतलं? त्याच्या जागी कॅपॅसिटर घेतला किती व्होल्टेजचा आणि तो चार्ज अनचार्ज म्हटलं त्यांनी, बरोबर आहे की नाही? काय म्हटलं या ठिकाणी त्यांनी की डिस्कनेक्ट फ्रॉम द सप्लाय अँड कनेक्टेड अनदर अनचार्ज 3 मायक्रोफॅरेड. मग त्याला कशाने? 3 मायक्रोफॅरेडने आपण त्याला चार्ज केलं. मग आपला U1 तर भेटला. या ठिकाणी तुम्हाला U2 काढायचा आहे. मग U2 काढण्यासाठी हे दोन्ही चार्ज सारखे आले, म्हणजे दोन्ही कॅपॅसिटर सेम आले. सेम आले याचा अर्थ आपण काय म्हणतो? पॅरलल कंडिशन आपण वापरतो. म्हणजेच काय वापरतो? तर इक्विव्हॅलंट रेजिस्टर वापरतो. इक्विव्हॅलंट म्हणजे या दोन्ही सारखे असणे लेखा, लक्षात ठेव पोट्या. काय असते? दोन्ही सारखे, इक्विव्हॅलंट. मग हे इक्विव्हॅलंट आहे की नाही? 6 अधिक 3 कर किती भेटते तुला? 9. म्हणजे 9 इक्विव्हॅलंट लिहून टाक. म्हणजे तुला जो कॅपॅसिटर असणार तो तुझा असणार 9 इक्विव्हॅलंटचा. मग आता एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी इक्विव्हॅलंट यालामुळे पॅरलल कंडिशन मध्ये तुम्हाला माहिती आहे, पॅरलल मध्ये कसे असते? अपॉन मध्ये असते. सिरीज मध्ये कसे असते? सीध असते म्हणा. सीधी लाईन म्हणजे पॅरलल आणि डबल डेकर म्हणजे आपले उड्डाणपूल आहे की नाही? लक्षात बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी U2 बरोबर एनर्जी ऑफ U2 हे बघा काढली मी. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर 9 मायक्रोफॅरेड, डबल मायक्रोफॅरेड आहे 10⁻⁻, किती करावं लागेल? -6 मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल की नाही इंडिया? हा. मग 1/2 इंटू Q²/C आला की नाही? Q²/C. मग बघ 1/2 आता Q चा स्क्वेअर करण्यासाठी मी जी व्हॅल्यू दिली आपण, कोणती Q ची व्हॅल्यू म्हणजे ही जी व्हॅल्यू काढली हिला मी 2 भाषेमध्ये लिहिलं, चालते की नाही? हा. 18 इंटू 8 आणि 10 पॉवर मध्ये किती आहे? 4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता इथे काय करायचं? बऱ्याचशा वेळेस तुम्ही चुका करतात आहे की नाही? लक्षात ठेवा, 18चा स्क्वेअर न करता तुम्ही 18ला 2 टर्म्स मध्ये लिहा. 2 टर्म्स मध्ये लिहिल्याच्या नंतर बघा 18 इंटू 18 म्हणजे कॅल्क्युलेशन करायला इझी जाते. हे 4 दोन्ही किती होते? 8. 8 म्हणजे किती? -8 -8 अपॉन मध्ये किती आला? 9 इंटू 10⁻⁻6 जसेच्या तसे. चला पटापट कापाकुपी करा. इथे 9 1 9 9 2 18 म्हणजे 2चा भाग गेला. किती याचा गेला? 2चा गेल्यानंतर इथे या, इथेच तुम्ही स्टेप करू शकतात. ह्या 2 ला या 2 ने कट करू शकतात. ओके, लक्षात ठेवायचं. पण नाही केलं तरी चालते. या 2 ला या 2 ने कट करा किंवा बे 1 बे बे 9 18 9 2 18 डबल 30 कंडिशन येते. त्यामुळे करू नका. सरळ सरळ 1/2 ही लिहून टाका. 2 जस्त 18 जस्त लिहिला. आता इथे खाली कोण उरला? फक्त 10⁻⁻6. -6 ला वर जाऊ द्या, वरती जाऊ द्या. काय बनणार? -6 चा +6 बनणार. -8 +6 तुम्हाला समजते. -8 +6 मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तरामध्ये, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करा म्हणतो? वजा करा. दॅट इज द तुम्हाला रूल सगळे नॉलेज आहे. जर नसेल नॉलेज तर ऑफलाईन सेक्शनला जॉईन व्हा आणि चांगलं जास्त मराठीमध्ये नॉलेज मिळवा. सो U2 इज इक्वल टू 18 इंटू 10⁻⁻, किती आलं? -2 जूल इतकं आलं. हे 2 आणि हे 2 आपले कॅन्सल आउट झाले. 18 इंटू 10⁻⁻2 जूल ही तुम्हाला आली एनर्जीची U2 ची व्हॅल्यू. समजलं? हाँ. तो पुढे काय म्हटलं? खत्म नहीं हो गया अभी क्या बताया उन्होंने की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये किती एनर्जी त्यांना लॉस्ट केली ते तुम्ही सांगा. मग एनर्जी लॉस केली म्हटलं तर समजा लक्षण घ्यायचं तुम्हाला काय करायला लागेल? U1 मायनस ऑफ U2. सरळ U1 ची व्हॅल्यू टाका जी आपण काढली ती 27 इंटू 10⁻⁻2 18 इंटू 10⁻⁻2 27 वजा 18 करा आणि -2 आणि -2 तुम्हाला माहिती आहे दोघंच्या दोघं टर्म बाहेर घ्या, कॉमन काढा. 10⁻⁻2 27 - 18 किती आलं?
किती आले उरते 9 into 10⁻⁻2 जूल. मग हाऊ नाही म्हटलं हाऊ मेनी लॉस ऑफ हीट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, द लॉस ऑफ इलेक्ट्रिक हीट ऑफ रेडिएशन किती असणार 9 into 10⁻⁻2 जूल. दिस इज द फायनल आन्सर. समजलं की नाही? आहे की नाही? एकदम सोपं. चला आता फटाफट लिहून घ्या. होतं. आता आपण दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कितवा नंबरचा 9th नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो बघूया. काय म्हणतो 9th नंबरचा प्रॉब्लेम? चला तर बघा. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप 125 ऑफ स्मॉल लिक्विड ड्रॉप तुम्हाला दिलेले आहे. इच कॅरिंग अ चार्ज ऑफ 0.5 मायक्रो कुलम. लक्षात ठेवा एक प्रत्येक चार्ज तो किती करतो 0.5 मायक्रो कुलम. पुढे तुम्हाला म्हटलेलं त्यांनी की and each of diameter is 0.1 मीटर. प्रत्येकाचे डायमीटर किती म्हणतो 0.1 मीटर. फ्रॉम अ बिगर ड्रॉप. कोणत्या ड्रॉप पेक्षा? मोठ्या ड्रॉप पेक्षा. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. तुम्हाला मोठ्या ड्रॉपचं पोटेन्शियल सरफेस तुम्हाला काढायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलं 125 म्हणजे बघा हा 1 2 3 4 5 6 अशी अप टू 125 काय असतील ड्रॉप असतील आणि याची रेडियस म्हणजे किती असणार ती स्मॉल आर असणार. किती असणार? स्मॉल आर. लक्षात ठेवा. म्हणून लिक्विड ऑफ ड्रॉप आपण घेतले 125. ओके. वन ड्रॉप एक मोठा ड्रॉप आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यापेक्षा एक कोणता ड्रॉप आहे म्हणतो मोठा ड्रॉप आहे. त्या मोठ्या ड्रॉपची लक्षात ठेवा त्यांनी काय म्हटलं इच डायमीटर 0.5 म्हणजे कीच कॅरिंग ऑफ द चार्ज ऑफ चार्ज ऑफ 0.5 मायक्रोकुलम अँड इच ऑफ वन डायमीटर 0.1 मीटर फ्रॉम अ बिगर ड्रॉप. या मोठ्या ड्रॉप पेक्षा याची डायमीटर जी असणार 0.1. मग तुम्हाला डायमीटर सांगितलं म्हणजे रेडियस सांगितलं. रेडियस काढायचा आहे. डायमीटर दिलं तुम्हाला 0.1. रेडियस काढण्यासाठी तुम्हाला डिवाइडेड बाय 2 करावं लागतं माहिती आहे. 0.1 डिवाइडेड बाय 2 0.05 मीटर. मग या 5 मीटरला मी या पॉवरच्या टर्म मध्ये लिहिलं 10⁻⁻2 मीटर. ओके. एका ड्रॉपची म्हणजे एका चार्जची किंमत तुम्हाला दिलेली आहे 0.5 मायक्रोकुलम. मग 0.5 मायक्रोकुलमला कन्व्हर्शन केलं कुलम मध्ये 10⁻⁻6 मध्ये घेतलं. ओके. जसं आपण फॅरेड मध्ये केलं होतं तसंच. ओके. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं का त्यांनी तर विचारलं तुम्हाला कॅल्क्युलेट द पोटेन्शियल सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. मोठ्या ड्रॉपची तुम्हाला काढायचं आहे काय पोटेन्शियल सरफेस काढायचं तुम्हाला काय काढायचं आहे पोटेन्शियल सरफेस. पायरे बोटते इकडं लक्षात ठेव. आता मग आता हा पण फॉर्म्युला वापरला क्वांटानायझेशन. बरोबर आहे की नाही? क्वांटानायझेशन ऑफ चार्ज तुम्हाला म्हटलं होता दॅट इज क्यू इज इक्वल टू प्लस मायनस का असतो हा प्लस मायनस ऑफ का असतो एन ई. बरोबर असतो का नाही एन ई. मग या ठिकाणी ई नाही दिला म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार क्यू बोलणार एन इंटू क्यू. क्यू म्हणजे काय दिला तुम्हाला ड्रॉपलेट तुम्हाला चार्जेस देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे. मग चार्ज दिल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म्युला आपण टाकणार. आपण फॉर्म्युला टाकला टोटल चार्ज इज इक्वल टू दॅट इज क्यू इज इक्वल टू टोटल चार्ज म्हणजे एन ची व्हॅल्यू तुम्हाला 125 दिलेली आहे. इंटू मध्ये क्यू म्हणजे किती 0.5 इंटू 10⁻⁻6 ती आपण या ठिकाणी पुट करून टाकणार. ओके. पुट केली इक्वेशन आपण सोडून दिलं. पुढे काय म्हणणार प्रत्येक ड्रॉपचा लक्षात ठेवा 125 ऑफ ड्रॉपचा तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला व्हॉल्यूम काढावं लागेल. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला युज करायला लागेल व्हॉल्यूम ऑफ अ 125 ड्रॉप आणि व्हॉल्यूम ऑफ द वन ड्रॉप म्हणजे 125 ड्रॉप आणि एका ड्रॉपचं तुम्हाला काय करायला लागेल फॉर्म्युला. म्हणून फॉर्म्युला म्हणला आपण व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप दॅट इज 125 आणि व्हॉल्यूम ऑफ वन ड्रॉप आपण घेतला. मग त्याचा फॉर्म्युला बघा की कसा आहे किती ड्रॉप दिले तुम्हाला 125. व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप किती म्हणणार फॉर्म्युला 4/3 पाय आर चा काय या ठिकाणी घेतला आपण क्यूब. या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपचा काय घेतला 4/3 पाय आर चा कॅपिटल आर कारण की याची जी रेडियस तुम्हाला दिली होती कॅपिटल आर आणि याची रेडियस जी तुम्हाला दिलेली आहे ती स्मॉल आर. ओके. पुढे तुम्हाला काय म्हटलं बघा लक्षात ठेवा. मग या ठिकाणी फॉर्म्युला टाकल्याच्या नंतर 4/3 पाय आर 4/3 पाय 4/3 या ठिकाणी कॅन्सल होणार आणि 4/3 पाय 4/3 कॅन्सल होणार आणि उरणार कार 125 आर क्यूब इज इक्वल टू आर चा कॅपिटल आर चा क्यूब. 125 चा क्यूब तुम्हाला माहिती आहे किती असतो 5 असतो. म्हणून 5 जसं याला काय घेतला आपण होल ब्रॅकेट क्यूब इंटू आर क्यूब या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काय मिळाली मला सांगून द्या डायरेक्टली. हा क्यूब कॅन्सल झाल्यावर की आर इज इक्वल टू 5 आर मिळाली. किती मिळाली 5 आर. मग या ठिकाणी आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे की नाही आता आपण काढलेली आर ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस डायमीटरचं कन्व्हर्शन रेडियस मध्ये केलं. मग आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 5 इंटू 10 म्हणजे या स्मॉल आर ची व्हॅल्यू टाकली 5 इंटू 10⁻⁻2 करून टाकलं. 5 25 मध्ये 25 इंटू 10⁻⁻2 मीटर असं आपण लिहून टाकलं. क्लिअर इथपर्यंत. मग पुढे म्हटलं त्यांनी पोटेन्शियल ऑफ अ स्मॉल ड्रॉप इज गिव्हन बाय. तुम्हाला पोटेन्शियल ऑफ एका स्मॉल ड्रॉपची तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला काढायची आहे. मग त्यासाठी फॉर्म्युला असतो
1/4πε0 इंटू आर हा असतो. या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे Q/4πε0 इंटू आर फॉर्म्युला टाकला आहे की नाही. मग या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू किती दिली, ही एवढी दिली तुम्हाला, ही पुट करून टाकली. आणि एप्सिलॉन नॉट म्हणजे असते 1/4πε0 कॉन्स्टंट दरम्यानची व्हॅल्यू किती असते 9 इंटू 10⁹9 हे तुम्हाला माहिती आहे. ओके, या ठिकाणी म्हटलं 125 इंटू 0.5 इंटू 10⁻⁻6 अपॉन मध्ये 25 इंटू 10⁻2 काय करायचं तर लक्षात ठेवा. या ठिकाणी 25 एक 25 आणि 25 5 म्हणजे किती 125 होता की नाही, 125 होता. या ठिकाणी लिहून टाकणार. आता ही टर्म मी कोपऱ्यापासून लिहिणार. ठीक आहे, लक्षात ठेवा पेपर मध्ये लिहिताना असं स्टेप बाय स्टेप लिहायचं असते बरोबर मध्यभागी. ठीक आहे, मग या ठिकाणी मी म्हटलं 9 इंटू 10⁻. आता बघा मी जी टर्म तुम्हाला दिसते आहे पॉवरची ती मी एका साईडला टाकणार आणि डिजिट जी आहे ती एका साईडला लिहिणार. ठीक आहे, या ठिकाणी बघा मी 9 लिहितो. आता नेमकं काढला 5 इंटू 0.5 इंटू 10⁻, हा 9 इंटू 10⁻, हा काय घेतला मी -6. लक्षात आलं इथपर्यंत. हा अपॉन मध्ये काय घेणार मी, अपॉन मध्ये काय होला 25 कटला 10⁻², याला मी 10⁻⁻2 जसं तसं टाळून दिलं. आता या 2 ला आपण वर टाकू शकतो, म्हणजे या ठिकाणी आपण एक स्टेप अजून इथेच गायब करू शकतो. काय करू शकतो आपण, या ठिकाणी अपॉनची जी टर्म आहे ती कुठे टाकणार आपण वरती, म्हणजे हा बनणार तुमचा इंटू 10⁻, किती +2. क्लिअर इथपर्यंत. मग हा एकदम सोपं बनले की कॅल्क्युलेशन बघा बरं. आता या ठिकाणी पहिले मी पॉवर सॉल्व्ह करून घेतो, नंतर आपण हे करून घेऊ, किंवा इथं तुम्ही केलं तरी चालते. 9×5 = 45 किती होते ते करून टाका, म्हणजे किती येणार 45 इंटू 0.5 इंटू 9 - 6 इंटू 10⁻, बघा किती इथं किती 3 आणि इथे किती 2, म्हणजे किती येणार 5. किती येणार 5 बरोबर आहे की नाही. हे किती आले 3 आणि 2 किती आले 5. मग या ठिकाणी करा कॅल्क्युलेशन 45 45 5 करून टाका. 225 म्हणजे किती 22.5 इंटू 10⁻, किती म्हणणार मी या ठिकाणी 5 बोलणार. आता हा डिजिट आपण सरकवणार, कारण की तुम्हाला काय काढायचं व्होल्टेज V = एक डिजिट सरकवलं म्हणजे 2.25 इंटू 10⁻, काय होणार 6. आता व्होल्टेज आहे की नाही, सॉरी काय विचार तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स विचारला, म्हणजे युनिट काय असणार त्याचं V म्हणजे व्होल्ट. लक्षात ठेवा पोटेन्शियल डिफरन्स, म्हणून V = 2.25 इंटू 10⁻⁻6 व्होल्ट. दिस इज अ फायनल आन्सर. नाईट दिस. चल आता आपण बघणार तिसरा प्रॉब्लेम, म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मधला जो गिवन आहे तो मी गिवन या ठिकाणी लिहून टाकणार. ठीक आहे, आता गिवन काय काय दिलेलं आहे ते मी तुमच्या समोर काढतो, तिथे आपण बघूया काय काय दिलेलं आहे. तर बघा प्रॉब्लेम बघा नीट व्यवस्थित बुक मध्ये तुमच्या समोर ठेवा, रजिस्टर समोर ठेवा, पेन वगैरे सगळं समोर ठेवा आणि व्यवस्थित गिवन एक एक काढत चला. तर बघा काय दिलेलं आहे त्यांनी, डायपोल मोमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल इज 6.3 इंटू 10⁻³ कुलम मीटर. तुम्हाला डायपोल मोमेंटम दिलेला आहे वॉटरचा P = 6 पॉइंट किती म्हटलं त्यांनी बघा बघून घ्या 6.3 इंटू 10⁻, किती बोललं त्यांनी 30 है ना, 30 कुलम मीटर असं दिलेलं आहे त्यांनी. ओके, पुढे म्हटलंय -30. त्यापुढे म्हटलं त्यांनी अ सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन 10⁻21 मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूल म्हणजे एका सॅम्पल ऑफ मॉलिक्यूलचं वॉटरचं तुम्हाला सॅम्पल दिलंय 10⁻21, म्हणजे N = 10⁻21 तुम्हाला दिलेलं आहे. पुढे म्हटलं हुज डायपोल मोमेंटम आर और originated in an electric field of a strength, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड दिली that is the E = किती बोलले 2.5 इंटू 10⁻5 2.5 इंटू 10⁻⁴ या ठिकाणी त्यांनी दिलेले 5 न्यूटन पर कुलम. ओके, पुढे म्हटलं कॅल्क्युलेट द वर्क टू बी डन टू रोटेट द डायपोल. काय करतो तो डायपोल, काय करतो रोटेट करतो फ्रॉम देअर इनिशियल ओरिएंटेशन, पहिल्याच्या इनिशियल सुरुवातीपासून, दॅट इज θ1 तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी θ1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी 0 2 कुठपर्यंत, तर θ2 किती म्हटलं त्यांनी बघा लक्षात ठेवा 90 डिग्री. किती दिला 90 डिग्री. पुढे वास्तव स्टेटमेंट पूर्ण काय दिलं त्यांनी, θ1 = 0
टू वन इन विच ऑल डायपोल्स आर परपेंडिक्युलर टू द फील्ड θ2, म्हणजे ती फील्ड जी असणार ती कशी असणार, परपेंडिक्युलर असणार, लक्षात ठेवायचं. ओके, तर हा झाला तुमचा या ठिकाणी गिवन. तुम्हाला काढायचं काय आहे, तुम्हाला काढायचं आहे वर्क डन, डायपोल मोमेंटम वरचं तुम्हाला वर्क डन काढायचं आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, आता सोल्युशन बोलावं लागेल. काय बोलावं लागेल, पण इथे सोल्युशन बोललं. तर सर्वात पहिले बघा, लक्षात ठेवा टोटल मोमेंटम जो दिलेला असतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही, टोटल मोमेंटम तो पहिले अगोदर तुम्ही काढून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला पी आणि ई ची व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. पी आणि ई ची व्हॅल्यू करत असताना तुम्हाला माहिती आहे या दोघांचं तुम्हाला करावं लागेल क्रॉस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय बनणार, लक्षात ठेवा मोमेंटम आणि काय म्हटलं त्यांनी एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स, म्हणजे एक ड्रॉपलेट तुम्हाला दिलेला आहे. मग या ठिकाणी एक ड्रॉपलेट दिला याचा अर्थ काय येणार, तुमचा पीई ची तुमची व्हॅल्यू काढावं लागेल तुम्हाला, है की नाही. मग या ठिकाणी मी काय करणार, लक्षात ठेवा टोटल डायपोल मोमेंटम वापरणार. काय वापरणार, टोटल डायपोल मोमेंटम. बघा मग टोटल डायपोल मोमेंट, बरोबर आहे, टोटल डायपोल मोमेंट. टोटल डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय ना या ठिकाणी लक्षात ठेवायचं, काय बनावं लागेल, पी इंटू एन, पी एन. मग पी इंटू एन का म्हणजे काय दिलेलं बघा या ठिकाणी व्हॅल्यू, त्या ठिकाणी दिली तुम्हाला 6.3 इंटू 10⁻⁻30 इंटू मध्ये 10⁻21. म्हणजे तुमची ही व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 6.3 इंटू 10⁻किती -30 करा आणि +21 करा. किती भेटणार तुम्हाला सांगा पटकन दिशी, -9. कसं आली, मोठ्या संख्ये चिन्ह उत्तरात द्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या सरळ सरळ वजा करा. ओके, चला तर पुढे. म्हणजे ही भेटली तुम्हाला पीई ची व्हॅल्यू. काय भेटली तुम्हाला, पीई ची व्हॅल्यू. कळालं इथपर्यंत, नक्की समजलं, लक्षात ठेवायचं. ओके, पुढे म्हटलं तुम्हाला काय, आता तुम्हाला करायचं या ठिकाणी सोल्युशन मध्ये वी नो दॅट बोला. आता बोला वी नो दॅट. तुम्हाला काय माहिती आहे, आम्हाला काहीच माहित नाही, कारण की आम्ही अभ्यासच करत नाही, त्यामुळे आम्हाला काही माहित नाही. चला तर बघा मग काय माहित तुम्हाला वी नो दॅट म्हणून. काय म्हटलं आपण फॉर्म्युला, वर्क डन ऑफ द कोणाचा, डायपोल मोमेंटमचा. वर्क डन कोणाचा काढायचा, डायपोल मोमेंटमचा. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला बनणार मी डब्ल्यू इज इक्वल्स टू, फॉर्म्युला असतो पीई इन ब्रॅकेट ऑफ कॉस थिटा, कॉस ऑफ θ1 मायनस ऑफ कॉस ऑफ θ2. लक्षात ठेवायचं. डायपोल मोमेंटम जो आहे तो लिनियरली डायपोल मोमेंटम असणार. कसा असणार, लिनियर डायपोल. म्हणजे हा असणार तुमचं, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी एक डायपोल मोमेंटम आहे आणि या डायपोल मोमेंटम मध्ये हा जो अँगल असणार तो तुमचा कितीचा असणार, 90 डिग्री. मग याच्यावर जाणारी इलेक्ट्रिक फील्ड जी सांगितली आपण ती काढली. हा तुम्हाला थिटा दिला ना, हा तुम्हाला θ1, हा तेव्हा आणि हा 2 दिलेला आहे. हा दिला तुम्हाला 90 डिग्रीचा आणि एक दिला तुम्हाला किती, 0 डिग्री. म्हणजे θ2 जो तुमचा 90 डिग्री आणि θ1 तुमचा किती दिला तुम्हाला, 0 डिग्रीचा दिलेला आहे. लक्षात आली का गोष्ट, हा गोष्ट लक्षात आली का गोष्ट. पिंट इकडे पायर तू राजा. पी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, पी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 6.3 इंटू 10⁻⁻30 तुम्ही काढली. पण या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट केली टोटली पीई ची व्हॅल्यू, है की नाही. मग काय लागणार मी या ठिकाणी सांगा, पी ची 6.3 इंटू 10⁻⁻9 इंटू ई तुम्हाला दिलेला आहे, ई ची किती दिला तुम्हाला 2.5 इंटू 10⁻⁵ सांगा 5 ब्रॅकेट मध्ये काय म्हणणार. आता कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 0, मग कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते रे पिंट्या, 1. आणि कॉस ऑफ 90 किती असतो, 0. लक्षात ठेवायचं. मग कॉस 0 ची व्हॅल्यू किती टाकू, 1 - 0. आल्याच्यामध्ये ही 0 ही 1. लक्षात ठेवा. मग फॉर्म्युला म्हणलं तुमचा आहे इक्वेशन मध्ये 10⁻⁻9 इंटू का बनणार 2.5 इंटू 10⁻⁵ किती 5. कळलं इथपर्यंत. 1 - 0 1 इंटू मल्टिप्लाय केला की आन्सर येते तुमचं 1. लक्षात ठेवा. ओके, हे इथपर्यंत समजलं. पुढे चला मग. आता पुढे काहीच नाही. पुढे काय राजा पिंट्या, सरळ सरळ खपाखप रपारप धपाधप मार कॅल्क्युलेशन. 6.3 इंटू 2.5 इंटू 10⁻⁵ किती म्हटलं मी, -9 इंटू 10⁻⁵ किती +5. पॉवरच्या टर्म जवळ आणल्या. 6.3 आणि 25 करा, किती होते 15.75
इंटू 10⁻⁴ सांगा -9 प्लस 5 किती बनते तुमचं -4 बरोबर आहे. किती बनणार -4. ओके म्हणजे किती येणार तुमचा या ठिकाणी वर्क डन म्हणजे W इज इक्वल टू बनला तुमचा 1.575 इंटू 10⁻⁻5 वर्क डन आहे. वर्कचं युनिट असते तुम्हाला माहिती आहे जूल बाबा. कोणता बाबा जूल बाबा. चला चेक करा पुस्तकात तुम्हाला काय दिलंय बुक मध्ये -3 जूल दिलंय तुम्हाला बरोबर आहे की नाही. काय दिलेलं आहे हा म्हणजे या ठिकाणी काय होणार ही मायनस काय होणार मायनस एक टर्म कम होणार कारण की आपण ही जी बाजू आहे या साईडला उकवते म्हणजे आपण काय करते आपल्या लेफ्ट साईडला याचा अर्थ आपण काय करते त्यातनं कमी करते. राईट साईडला गेला म्हणजे आपण काय करणार इन्क्रीज करणार आणि लेफ्ट साईडला गेला आपण काय करणार डिक्रीज करणार. हे नेहमी करता फिक्स डोक्यात गेला नंतर अशी गडबड घोटाळा होऊन जातो. ओके क्लिअर. चला तर नेक्स्ट. तर हा ते आपले पहिले 3 क्वेश्चन म्हणजे किती वेळेला 8वा 9वा आणि 10वा याचा डबल सराव करा. याचा पूर्णपणे व्यवस्थितपणे सराव करा. डबल बघा तुम्हाला प्रॉब्लेम सोपे देणार. आता आपण पार्ट 2 मध्ये नेक्स्ट पार्ट बघणार 11वा 12वा आणि 13वा क्वेश्चन बघणार. लेंदी क्वेश्चन आहे व्यवस्थित समजून घ्या लक्षात ठेवा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा. समजलं का. कारण की हे जे प्रॉब्लेम आहे हे फार इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तुमच्या एक्झामच्या हिशोबानुसार. त्यामुळे मी सर्व प्रॉब्लेम आपल्या सीरीजचे इथून नेक्स्ट चॅप्टर म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक करंट इलेक्ट्रिसिटी द्या मॅग्नेटिक करंट असू द्या सेमीकंडक्टर असू द्या सर्व आपण चॅप्टरचे एक प्रॉब्लेम सिरीज घेणार आहोत. ओके तर आपण आपल्या दुसऱ्या पार्टला म्हणजे त्याचं नाव असं आपलं न्यूमेरिकल नंबर पार्ट 2 कोणाचा इलेक्ट्रोस्टॅटिकचा ज्याच्यामध्ये आपण बघणार 11 12 आणि 13 उरलेले 3 प्रॉब्लेम बघणार. व्हिडिओची लेंथ जास्त मोठी होत होती म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला 2 पार्ट मध्ये देणार आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मध्ये ते तुम्हाला कठीण प्रॉब्लेम चांगले व्यवस्थित समजून सांगणार. ओके तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करत राहा आणि चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ पार्ट मध्ये नेक्स्ट चॅप्टर मध्ये म्हणजे चॅप्टर आपलं हेच असणार पण आपला पार्ट कोणता असणार दुसरा असणार त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघणार. लवकरच भेटूया आपल्या या दुसऱ्या पार्ट मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि चांगला अभ्यास करत राहा. जय महाराष्ट्र.